गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे कोवळे येऊन स्वयंपाकघरात पडले की हातामध्ये पिठाचा गोळा घेऊन आमचा दिवस सुरू होतो. आणि आज पोळी नाही बरं का, पराठ्याचा मूड आहे. पराठा मात्र साधा सिंपलच करणार आहे. साध्याच्याच पोळीवर चटणी मीठ थोडंसं भुरभरून घ्यायचं आणि त्याच्यावरच कोथिंबीर घालून घ्यायची. तूप मात्र या पराठ्यामध्ये भरपूर वापरते बरं का मी. पिठातलं पाणी हाताच्या उभेत मिसळतं आणि त्या मळलेल्या गोळ्यामध्ये घरपणाची चव भरते. तवा तापतो, पराठा फुगतो आणि त्या वासात भुकेपेक्षा जास्त मन तृप्त होतं. आता मस्त काय करायचं, तुपाचा गोळा तव्यावर फिरवायचा आणि खरपूस पराठा भाजून घ्यायचा. सोबतच दह्याची वाटी आणि शेंगदाण्याची चटणी. तसं घर अजून शांत आहे, पण तव्यावरचा आवाज जागा झाला आहे. पीठ मळताना डोक्यात विचार नसतात, फक्त हातांची चव असते. आता तव्यावर पराठा पडणार आहे आणि त्या क्षणी कळतं साध्याच गोष्टी किती खास असतात ना. थोडं तूप, थोडं दही आणि थोडी शेंगदाण्याची चटणी आणि मनभर समाधान. सकाळ अशीच हवी की नाही, गरम गरम पराठा आणि वेळेची घाई नाही. तशी सकाळ अजून आळसात आहे आणि मी पराठा करत आहे. पराठा तव्यावर फिरतो, वास घरभर पसरतो आणि सकाळ हळूच जागी होते. घरासाठी काहीतरी बनवताना जास्त विचार करावा लागत नाही, म्हणून सगळ्या गोष्टी सोप्या होतात. चलो बाय बाय.